शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सहस्राम कोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 21 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात देवरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला असता माजी आमदार सहस्राम कोरटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। आज मी 55वा वर्ष पूर्ण करून 56व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि मागील 21 तारखेला मी आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते मी शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आजच्या माझे हे 55वा वाढदिवस आहे। नक्कीचपणे ह्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब, मंचावर प्रोटोकॉलामुळे आमचे पक्षप्रवेश होऊ शकला नाही, पण आपल्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्या घरी त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण विधानसभेतून मग देवरी असो, आमगाव असो, सालेकसा असो, ह्या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ता, महिला, युवक आणि पुरुष हे सर्व मिळून पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। जवळपास किती लोकांनी प्रवेश केला आहे? जवळजवळ 500 लोकांनी ह्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो आणि शरद पवार गटातील आमच्याकडे तिथल्या महिला तालुका अध्यक्ष आपल्या जांगडेताई, ह्या तालुक्यातील सर्व शरद पवार गटाची टीम त्यांनी सुद्धा आमच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। नक्कीचपणे त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या भव्य पक्ष प्रवेश प्रसंगी आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय नायडू साहेब हे सुद्धा ह्या प्रसंगी या भव्य पक्ष प्रवेशामध्ये आणि माझ्या वाढदिवसामध्ये उपस्थित होते। पूर्व विधायक कांग्रेस के 21 तारीख को जो शिवसेना में प्रवेश लिए, शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के हस्ते उनका आज जन्मदिन के अवसर पर उनको चाहने वाले अनेक कार्यकर्ता जो 5 साल के विधायक में उनके साथ रहे, कांग्रेस के अनेक पदाधिकारी रहे हैं, आज उनके जन्मदिन के अवसर पर संपूर्ण विधानसभा आमगाव देवरी से उन्होंने प्रवेश लिया है। आगामी आमदार तो वो है ही, और इस क्षेत्र के आने वाले समय में इस क्षेत्र ने उन्हें आमदार बनाया। मेरे कार्यकर्ताओं ने सबने मिलकर अगर आमदार बना तो मेरी जिम्मेदारी है कि उनको मंत्री बनाने की मैं जिम्मेवारी लेता हूं। अपने नेताओं से विनंती कर इस क्षेत्र में एक मंत्री हो गोंदिया जिले में, इसके लिए मेरा प्रयास सदैव प्रयासशील रहूंगा। तर या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाची पक्षवाढ करण्याच्या उद्देशाने तालुका प्रमुख, शहर प्रमुख, युवा प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून येत्या काळात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाचा आमदार निवडून येईल असा विश्वास शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू यांनी व्यक्त केला आहे।